मुंबई येथे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून देवळी तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न अधिवेशनात प्रभावीपणे मांडले जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। विशेषतः आमदार राजेश बकाणे यांनी तालुक्यातील जनतेच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे। देवळी तालुक्यासह पुलगाव परिसरात बेरोजगारीची समस्या गंभीर होत चालली असून औद्योगिक विकासाला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक संघटनांनी एकत्र येत पुलगाव परिसर विकास संघर्ष समिती स्थापन करून पाठपुरावा सुरू केलाय। सध्या पुलगाव MIDCचा रखडलेला विकास, नाचणगाव परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे नागरिक त्रस्त झालेत। तसेच पुलगाव नाचणगाव परिसरात बोगस बियाणे आणि बनावट खतांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून प्रशासकीय यंत्रणा यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत आहे। दरम्यान वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाणे हे दोघेही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्याने विकास कामांसाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरीला गती मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे। बेरोजगारी निर्मूलन, शेती आणि पायाभूत सुविधांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर या अधिवेशनात ठोस निर्णय होऊन रखडलेल्या कामांना चालना मिळावी अशी अपेक्षा पुलगाव, नाचणगाव आणि देवळी तालुक्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे। गावामध्ये पुलगाव कॉटन मिल हा उद्योग होता आणि तो 2003ला बंद झाला। तेव्हापासून 1216 लोकांनी इथून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। सरकारच्या म्हणण्याप्रमाणे यांची निवृत्ती नव्हती, परंतु सरकारने असा फार्मच तयार केला की स्वेच्छानिवृत्ती आहे आणि त्या अनुषंगाने ते सर्व लोक रिटायर्ड झाले। आता या पुलगावामध्ये MSCB आहे, ST आहे, MIDCमध्ये कामं करणारे, देवळीच्या MIDCमध्ये कामं करणारे लोक आहेत। हे सर्वच्या सर्व लोक EPS 95च्या अंतर्गत येतात आणि ज्या ज्या लोकांचा PF कटतो ते सर्व EPSमध्ये येतात। त्या EPSमध्ये 1000 रुपये पेन्शन दिलं जातं। 2014ला मोदी सरकारने 1000 रुपये पेन्शन घोषित केली आणि 1000चा अर्थ होतो 33 रुपये पर डे। सर्वप्रथम पुलगाव शहराची ओळखच हे एक औद्योगिक वसाहत म्हणून झालेली आहे। या पुलगाव शहरामध्ये गेल्या काही वर्षा पहिले तुम्ही इतिहास बघितला तर या पुलगाव कॉटन मिलच्या माध्यमातून पुलगाव शहरातील नागरिकांचा उदरनिर्वाह होत होता आणि त्या उद्योगाचा पैसा जो आहे तो मार्केटमध्ये आपल्या खेळत असल्याने या शहरातील एक वातावरण चांगलं होतं। परंतु या सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे ही गिरणी बंद पडली, उद्योग बंद पडला आणि पुलगाव शहरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सरकारला एवढेच साकडे आहे। जो आपला उद्योजक सगळ्यात मोठा उद्योजक इथला शेतकरी आहे आणि या शेतकरी बांधवांचा आज पेरणीचा दिवस असताना सुद्धा बोगस बियाण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे। या अधिवेशनात त्या शेतकऱ्यांना आपण जे ताटपुंजी म्हणा का कोणती जी कर्जमाफी दिली त्याच्या अटी शर्ती कमी करण्यात याव्या, त्याच पद्धतीनं जे बोगस बियाणे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे आपली जे पद्धत आहे, शासनाचं धोरण आहे ते नमतं करण्यात यावं। तसेच पुलगावच्या शहराच्या समस्या बरेच काही आहेत। आज अगर ज्या जुना पुलगाव किंवा वल्लभनगरच्या ज्या लोकांना जर पाहिलं तर आज शाळा 30 तारखेपासून सुरू होते। त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी किमान 1.5 किलोमीटर फेरा पडतो। म्हणजे अंडरपासचा विषय, ओव्हरब्रिजचा विषय, असे भरपूर काही विषय आहे। आज इथं बेरोजगारी संदर्भात जर म्हटलं तर आमदार, पालकमंत्री आणि खासदार साहेबांना आम्ही आजच भेटलो का पुलगावात बेरोजगारी जेव्हाच दूर होईल जेव्हा इथं MIDC मिनी MIDC टप्पा 2 आणि त्यासाठी आपल्याजवळ मुबलक जागा पण आहे। गुंजखेडा, हिवरा आणि इथे कमीत कमी नाही निदान शासनाची जरी जागा सोडली तर 324 एकर जागा ती आपल्याजवळ शिल्लक आहे। त्या जागेवर जर मिनी MIDC आणि उद्योग जर उभारण्यात आले इथला शेतकरी वर्ग असो, गरीब कुटुंब असो, दलित, जेवढे पीडित लोक आहेत जे इंटरसिटी, विदर्भ आणि आपल्या प्रत्येक या गाड्यानं डब्बे घेऊन बिचारे दुसऱ्या शहरात कामाला जातात आणि इथं त्यांना रोजगार नाही, अशा सगळ्या परिवारांचा पापापासून मुक्त होण्याकरिता आणि त्याच्या उदराची म्हणजे एक आग आहे त्यांच्या पोटात, ते बिचार पोट तिडकीनं सांगतोय का ती आग अगर त्या आगीचा अगर पाप अगर या शासनाला घ्यायचं नसेल तर त्यांनी
आपल्या या अधिवेशनात आमच्या पुलगावप्रती एक आपुलकीची भावना ठेवून इथं एक उद्योग आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. कारण असं आहे का या पुलगाव परिसर विकास समितीकडून आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आंदोलनाचा मार्ग पत्करू. तुम्ही अधिवेशनात जर नाही घेतलं तर पुढच्या येत्या महिन्यात आमचं मोठं आंदोलन उभारून. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा.